राज्यातील 15 जिल्हा परिषद आणि 165 पंचायत समितीसाठी उद्या मतदान होणार आहे। पहिल्या टप्प्यात जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्हा परिषदांचा समावेश आहे। 15 जिल्हा परिषदेच्या 855 जागांसाठी 4278 तर 156 पंचायत समित्यांच्या 1712 जागांसाठी 7693 उमेदवार रिंगणात आहेत। राज्यातलं फडणवीस सरकार पडण्यात राष्ट्रवादी पक्ष हातभार लावेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं। एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत शरद पवार बोलत होते। भाजपच्या केंद्रातील 3 नेत्यांनी शिवसेनेत स्वारस्य नसल्यानं राज्यातील युती तुटली आहे आणि याला फक्त भाजपच जबाबदार असल्याचा दावाही त्यांनी केला। शिवाय राष्ट्रवादी पक्षावर घोटाळ्याचे आरोप केले, मात्र गेल्या 2 वर्षात राज्य सरकारनं कारवाई का केली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला। अरे तुम्ही राज्यकर्ते आहात, गृहखातं तुमच्याकडे आहे, तुम्ही घेऊन कशाला बसला? जर खरोखर काही अक्षम्य अशा पदाची गोष्ट असेल आणि प्रधानमंत्र्यांना हे शोभत नाही, त्या पदाची एक जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा अशा गोष्टींना किंवा मनमोहन सिंगांच्या बाबतीत ते बोलले त्यांनी शोभत नाही। शिवरायांचं नाव घेऊन खंडणी गोळा करणारी आमची औलाद नाही तर तुमचीच असेल असा पलटवार उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केलाय। मुंबईतल्या दहिसरच्या सभेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान मोदींवरही टीका केली। मंत्रालयाचं नाव उद्या काय राहणार? मंत्रालय राहणार की गुंडालय राहणार? की त्याच्यासाठी गुंडांसाठी नवीन सुधारणा करण्याकरता म्हणून तुम्ही नवीन एक खातं काढणार, गुंडा मंत्री? पण ते सुद्धा मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतील की शिवरायाचं नाव घेऊन खंडणी गोळा करता। अरे ही अवलाद आमची नाहीये, तुमच्याकडे असेल। कारण जे मी जाहीर केलं की 26 तारखेला युती तोडल्यानंतर मला खरंच सुटल्यासारखं वाटतं, कारण नाहीतर उल्हासनगरला शहा, मोदी आणि कलानीच्या बरोबरीने माझाही फोटो लागला असता। उद्धव ठाकरेंच्या दहिसरमधील सभेनंतर स्थानिक माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या कारच्या टायरला संशयास्पदरित्या आग लागली। अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवली। यात कुणालाही इजा झालेली नाही। शिवसेनेच्या माजी महापौर शुभा राऊळ आणि नगरसेविका शीतल म्हात्रे यांचा घोसाळकरांसोबतचा वाद दहिसर मतदारसंघात चर्चेत होता। या आगीमागचं गौडू बंगाल अद्याप समजू शकलेलं नाही। मुंबई महापालिकेच्या मतदानासाठी फक्त 8 दिवस राहिले असताना राज ठाकरेंनी मंगळवारपासून प्रचाराला सुरुवात केली। विक्रोळीतल्या कन्नमवार नगरमध्ये राज ठाकरेंची पहिली सभा झाली। यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजपवर जोरदार टीका केली। मुलगा अमित हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे प्रचार सुरू करायला उशीर झाला अशी माहिती यावेळी राज ठाकरेंनी दिली। प्रचार सभा घ्यायला जरा सुरुवात करायला उशीर झाला आणि उशिरा सुरुवात करण्याचं कारण म्हणजे माझा मुलगा अमित हॉस्पिटलमध्ये होता, त्याच्यामुळे मला बाहेर पडता आलं नाही। शिवसेनेने भ्रष्टाचार केला, त्यांचा केला, पण 5 टर्म तुम्ही देखील त्यांच्याच बरोबर होतात ना? गेली 5 वर्ष तुम्ही पण त्यांच्याच बरोबर होतात ना? काय तुमच्या हाताला काय लागलं नाही काय? हेच सगळे मुंबईचे लोक भारतीय जनता पक्षाचे बघत होते ना आतापर्यंत। मुंबई महानगरपालिका एकत्रच होतात ना तुम्ही, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष? का तुम्ही तुमचा काय भ्रष्टाचाराला हातभार लागला नाही काय? राज ठाकरेंनी विक्रोळीत सभा घेतल्यानंतर विलेपार्लेमध्येही दुसरी सभा घेतली। इथं राज ठाकरेंनी थेट उद्धव ठाकरेंना आव्हान देत तुम्ही मुंबईतली कामं सांगा, मी नाशिकची त्याच व्यासपीठावर कामं सांगतो असं म्हटलं। ज्यांनी आजपर्यंत कितीतरी पक्ष बदलले त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये या शब्दात बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीकेची तोफ टाकली। मला अपेक्षा नव्हती की थोरात इतकी वायफळ बडबड करतील या शब्दात तर राधाकृष्ण विखे पाटलांनी उत्तर दिलं। पक्षानं मला दिलेली विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी दिल्याचं दुःख थोरातांना असल्याचंही ते म्हणाले। गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या उमेदवारी वाटपावरून विखे थोरात यांच्यातील वाद समोर आला होता। यांनी आम्हाला पक्षाची निष्ठा शिकवा काय? आतापर्यंत किती पक्ष झाले तुमचे? सगळा इतिहास सांगायला नको, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। हे जे माझ्या विधानसभेच्या निवडणूक काँग्रेसच्या विरोधात हे शिवसेने बिल फिरायचे ना, आता ते उघडे झाले एकदाचे। आता यांना आता मला ते परत बोलता येत नाही।
आता यांना उघडे झालेत ना, यांना नागरिकाला गौरव नका तुम्हाला सांगतो. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी नागपुरात काँग्रेस राष्ट्रवादीसह मोदींवरही जोरदार टीका केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गब्बर म्हणून खिल्ली उडवत नोटाबंदीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. तर शरद पवारांना जाहीर झालेल्या पद्मविभूषण पुरस्कारात सेटिंग असल्याचाही आरोप त्यांनी केला. त्यानंतर संध्याकाळी त्यांची पुण्यातही सभा झाली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगासह भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ये बार बार आकर हमको मत डराओ कि मोदी जीतेगा, बीजेपी जीतेगी. अरे वो दिन चले गए जब माए बोलती थी कि बेटा सो जाओ, गब्बर सिंह आएगा. नागपुरात काँग्रेसच्या महिला उमेदवार आणि रिपब्लिकन गवई गटाच्या कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला करण्यात आला. काँग्रेसच्या उमेदवार कुंदा खोब्रागडे रात्री प्रचार संपवून घरासमोरील मंडपात कार्यकर्त्यांसह बसल्या होत्या. त्याचवेळी 15 ते 20 जण हातात तलवारी, लोखंडी रॉड घेऊन आले. पण हल्लेखोर येण्याआधीच एकानं सावध केल्यानं कुंदा खोब्रागडे आणि त्यांच्या पतीनं पळ काढला. तर दुसरा हल्ला हा रिपब्लिकन गवई गटाचे कार्यकर्ते प्रकाश कुंभे यांच्या घरावर झाला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात दंगलीचा गुन्हा नोंदवला आहे. भाजपसोबत काडीमोड घ्यावा की नाही यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडण्याची चिन्हे आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि स्वाभिमानी संघटनेतून मंत्री झालेले सदाभाऊ खोत यांच्यात अनेक मुद्द्यांवरून मतभेद निर्माण झाल्याचं चित्र पुढे येत आहे. राजू शेट्टींच्या प्रत्येक मुद्द्याला खोडण्याचा प्रयत्न सदाभाऊ खोत यांच्याकडून होतोय. राजू शेट्टींनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर भाजपला सुनावलं होतं. मंत्रिमंडळात मंत्री असलेले सदाभाऊ खोत हे मात्र भाजपशी अतूट नातं असल्याचं सांगतात. काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांचे व्हॅलेंटाईन असल्याचं वक्तव्य विनोद तावडेंनी केलं. मुंबईतल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसनं शिवसेनेला 40 जागांचं गिफ्ट दिलंय, तर सेनेनं 10 जागांचं गिफ्ट काँग्रेसला दिल्याचा आरोप तावडेंनी केला. शिवाय सेटिंग झालेल्या जागांवर दोघेही कमी प्रचार करणार असल्याचंही ते म्हणाले. गेल्या निवडणुकांनंतर शिवसेना उमेदवारांच्या उत्पन्नात कशी वाढ झाली असा सवालही त्यांनी उपस्थित केला.